नमस्कार, मी नेहाज कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोथिंबिरीचे मुटकुळे, त्याला काही भागांमध्ये शेंगकुळे असंही म्हटलं जातं। अतिशय टेस्टी आणि अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे। चला तर मग वेळ वाया घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळूयात। या ठिकाणी मी 2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। यामध्ये मी ॲड करणार आहे 1 कप डाळीचं पीठ, त्यानंतर अर्धा वाटी गव्हाचं पीठ, आणि 3 लहान चमच बाजरीचं पीठ मी यात ॲड करते आहे। त्यानंतर लसूण आणि मिरची याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून त्यातली अर्धी पेस्ट मी यात ॲड करते आहे आणि अर्धी ही फोडणीसाठी साईडला काढून ठेवली आहे। त्याचबरोबर 1 टेबलस्पून हळद आणि त्याच प्रमाणात 1 टेबलस्पून जिरं, थोडंसं हाफ टेबलस्पून हिंग मी यात ॲड करते आहे आणि सर्वात महत्त्वाचं चवीसाठी मीठ। आता आपण हे सर्व काही छान एकत्रित मिक्स करून घेऊयात। हे सर्व काही छान मिक्स करून झालं की यात आपल्याला ॲड करायचं आहे पाणी। पाणीचं प्रमाण हे आपल्याला अगदी थोडं हवं आहे। खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, अगदी नावाला पाणी यात आपल्याला ॲड करायचं आहे आणि याचा मस्त घट्ट असा गोळा तयार करायचा आहे। गोळा बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण मुटकुळे बनवून घेऊयात। त्यासाठी येथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। साधारण या पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला गव्हाचं पीठ लावून त्याला व्यवस्थित छान असा आकार द्यायचा आहे। मुटकुळ्यांचा आकार हा तुम्ही पेन्सिल एवढा किंवा पेन्सिलपेक्षा थोडासा मोठाही करू शकता। अगदीच वाटलं तर सेम बोटा एवढे छोटे छोटेही मुटकुळे तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीने मुटकुळ्यांना लांबसर आकार देऊन झाला आहे आणि आपली ही ग्रेव्ही घट्ट यावी यासाठी हे पीठ मी साईडला काढून ठेवलं आहे। याचा वापर मी नंतर करणार आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल टाकते आहे। तेल छान गरम झालं की यात मी ॲड करते आहे 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून लाल तिखट, हाफ टेबलस्पून हळद आणि थोडंसं हिंग। त्यानंतर मिरची आणि लसूण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले ते मी यात ॲड करते आहे। आता मी यामध्ये 1.5 तांब्या पाणी यात ॲड करणार आहे। त्यानंतर सर्वात शेवटी टाकायचं आहे चवीनुसार मीठ। त्यानंतर ग्रेव्ही ही घट्ट येण्यासाठी आपण थोडंसं पीठ साईडला काढून ठेवलेलं होतं, तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते छान त्याची घट्ट ग्रेव्ही बनवून आपल्याला फोडणीमध्ये ॲड करायचं आहे। याला आता मस्त अशी एक छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली आहे, यामध्ये आता आपण मुटकुळे टाकूयात।
सर्व मुटकुळे टाकून झाल्यानंतर पळीने हे व्यवस्थित फिरवून साधारण 15 मिनटासाठी हे मुटकुळे आपल्याला शिजत ठेवायचे आहे. 15 मिनटं झाले आहेत. मुटकुळे आपले छान शिजलेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊयात आणि पळीने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ग्रेव्ही पण खूप छान दिसते आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. सो फायनली मस्त टेस्टी असे कोथिंबिरीचे मुटकुळे शेंगोळे रेडी झाले आहेत. तुम्ही बघू शकता, खूप छान टेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या या नेहाज कट्टा चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण परत भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.